विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेतर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. जर आपण DMAR किंवा बाकी एक्झामकरता फिजिओथेरपिस्ट म्हणजेच भौतिकोपचार तज्ज्ञ याकरता फॉर्म भरला असेल तर त्या सिलेबसमधील जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे कम्युनिटी फिजिओथेरपिस्ट यावर आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर सिलेबस माहीत नसेल तर मी सुरुवातीला तुम्हाला सिलेबस सांगतो. तर लक्षात घ्या, तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये ह्यूमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री, सायकॅट्री आणि सायकोलॉजी, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रोथेरपी, फंक्शनल डायग्नोसिस अँड फिजिओथेरपिकल स्किल, मस्कुलोस्केलेटल फिजिओथेरपी, न्यूरोफिजिओथेरपी, कार्डिओव्हास्क्युलर रिस्पिरेटरी फिजिओथेरपी, कम्युनिटी फिजिओथेरपी, प्रिन्सिपल ऑफ बायो इंजिनिअरिंग आणि फंडामेंटल ऑफ किनेसोलॉजी अँड किनोसोथेरपी यावर प्रश्न आहेत. लक्षात घ्या, जर आपल्याला टेक्निकल मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 1300+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 299. ऑफरमध्ये तुम्ही 250 रुपयामध्ये कंटेंट घेऊ शकता. 1300+ प्रश्न सोबत तुम्हाला 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत. हा जर कोर्स परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली. आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर लक्षात घ्या, वेळ कमी, मी ऑप्शन रीड करणार नाही, डायरेक्ट आन्सर सांगेल. आपल्याला स्वतःहून ऑप्शन रीड करायचे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करा, स्वतः ऑप्शन रीड या ठिकाणी करा आणि उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, डिसीज प्रिव्हेन्शन अँड हेल्थ प्रमोशन, म्हणजेच काय, रोग प्रतिबंध आणि आरोग्य संवर्धन. पुढील प्रश्न, विच सेटिंग इज मोस्ट टिपिकल ऑफ फॉर कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीसाठी सर्वसाधारणपणे कोणते स्थान असते? योग्य उत्तर आहे रुग्णांचे घर, पेशंट होम. पुढील प्रश्न, विच अप्रोच इज अ की इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये कोणता दृष्टिकोन महत्त्वाचा आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फॅमिली अँड कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे कुटुंब आणि समुदायाचा सहभाग. पुढील प्रश्न, विच डिसीज इज कॉमन फोकस इन कम्युनिटी फिजिओथेरपी फॉर प्रिव्हेन्शन? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये प्रतिबंधासाठी सर्वसाधारण कोणता रोग लक्षात घेतला जातो? तर तो आहे ऑप्शन ए, ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. पुढील प्रश्न, विच ॲक्टिव्हिटी इज अ पार्ट ऑफ कम्युनिटी फिजिओथेरपी प्रोग्राम? समुदायातील फिजिओथेरपी कार्यक्रमामध्ये कोणती क्रिया समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे हेल्थ एज्युकेशन, म्हणजे आरोग्य शिक्षण. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या, जर आपला चालू घडामोडी वीक असेल आणि आपल्याला परीक्षेसाठी जर तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्ही जा. करंट अफेअर 2025 यावर आपण 4 ते 5 व्हिडिओ बनवलेत, ते आपण बघून घ्या, जेणेकरून जी अपकमिंग एक्झाम आहे त्यामध्ये चालू घडामोडींची तुमची तयारी होऊन जाईल. त्या चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता लिंक खाली दिली आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते जे व्हिडिओ आहेत ते आवर्जून बघा. पुढील प्रश्न, शाळा आरोग्य कार्यक्रमांमध्ये फिजिओथेरपीची भूमिका काय आहे? तर लक्षात घ्या, योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंजुरी प्रिव्हेन्शन अँड पोस्चर करेक्शन, दुखापती प्रतिबंध आणि स्थिती सुधारणा. पुढील प्रश्न, विच इज अ मेजर चॅलेंज इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये कोणती मोठी अडचण असते? योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजेच काय, लॅक ऑफ रिसोर्सेस, पेशंट नॉन कम्प्लायन्स आणि लँग्वेज बॅरियर हे प्रमुख अडचणी आहेत. पुढील प्रश्न, विच मॉडेल इज कॉमनली यूज्ड इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये कोणता मॉडेल सामान्यतः वापरला जातो? योग्य उत्तर आहे सोशल मॉडेल. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द मेन फोकस ऑफ होम बेस्ड फिजिओथेरपी? तर घर आधारित फिजिओथेरपीचे मुख्य लक्ष काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फंक्शनल इंडिपेंडन्स. यानंतर पुढील प्रश्न, विच एज ग्रुप बेनिफिट मोस्ट फ्रॉम कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीचा सर्वाधिक फायदा कोणत्या वयोगटाला होतो? तर राईट आन्सर आहे ऑल एज ग्रुप याचा फायदा घेऊ शकता, म्हणजेच काय, चिल्ड्रन, ॲडल्ट किंवा एल्डरली. पुढील प्रश्न, विच इंटरव्हेन्शन इज इम्पॉर्टंट इन कम्युनिटी बेस्ड स्ट्रोक रिहॅबिलिटेशन? समुदाय आधारित स्ट्रोक पुनर्वसनात कोणती उपचार महत्त्वाचे असते? योग्य उत्तर आहे टास्क स्पेसिफिक ट्रेनिंग, म्हणजे कार्यविशिष्ट प्रशिक्षण. पुढील प्रश्न,
विच मेथड इम्प्रूव्स कंप्लायन्स इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, पेशंट एज्युकेशन. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ दिस इज अ कम्युनिटी फिजिओथेरपी प्रिव्हेंटिव्ह? खालीलपैकी कोणती समुदायातील फिजिओथेरपी प्रतिबंधात्मक धोरण आहे? राईट आन्सर आहे व्हॅक्सिनेशन अवेअरनेस, लसीकरण जागरूकता. पुढील प्रश्न, विच इज अ टूल यूज फॉर कम्युनिटी हेल्थ नीड्स असेसमेंट? समुदाय आरोग्य गरज मूल्यांकनासाठी कोणते साधन वापरले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सर्वे क्वेशनरी म्हणजे सर्वेक्षण प्रश्नावली. पुढील प्रश्न, विच इज ॲन आउटकम मेजर इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये कोणते परिणाम मापन वापरतात? तर ते वापरले जाते ऑप्शन ए, क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे जीवन गुणवत्ता. यानंतर पुढील प्रश्न, विच फॅक्टर इन्फ्लुएन्सेस सक्सेस इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीच्या यशस्वीतेवर कोणता घटक परिणाम करतो? तर तो घटक आहे ऑप्शन ए, कम्युनिटी पार्टिसिपेशन. पुढील प्रश्न, विच कंडिशन इज कॉमनली मॅनेज इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये कोणते आजार सामान्यतः व्यवस्थापित केले जातात? तर ते आजार आहेत क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस. यानंतर पुढील प्रश्न, विच इज द की रोल ऑफ कम्युनिटी फिजिओथेरपिस्ट? समुदायातील फिजिओथेरपिस्टची मुख्य भूमिका काय? तर ती जी भूमिका आहे ती आहे हेल्थ प्रमोशन अँड रिहॅबिलिटेशन, आरोग्य संवर्धन आणि पुनर्वसन. पुढील प्रश्न, विच फॅक्टर कॅन लिमिट कम्युनिटी फिजिओथेरपी सर्व्हिसेस? समुदायातील फिजिओथेरपी सेवांवर कोणता घटक मर्यादा आणू शकतो? तो घटक आहे जिओग्राफिक असेसिबिलिटी, भौगोलिक उपलब्धता. यानंतर पुढील प्रश्न, विच ॲप्रोच इज रिकमेंडेड फॉर क्रोनिक डिसीज मॅनेजमेंट इन दी कम्युनिटी? समुदायातील दीर्घकालीन आजार व्यवस्थापनासाठी कोणता दृष्टिकोन शिफारस केला जातो? तर तो जो दृष्टिकोन आहे तो आहे मल्टी डिसिप्लिनरी टीम ॲप्रोच, बहुविध संघ दृष्टिकोन. यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. तर हा जो फिजिओथेरपिस्टचा कोर्स आहे तो जर तुम्ही घ्यायचाच आहे, ज्यामध्ये 40 प्रश्न 80 गुणांची तयारी होऊन जाईल. सोबत नॉन टेक्निकलचा देखील कोर्स आपण घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल 60 प्रश्न कव्हर करत आहोत 120 गुणांसाठी. यामध्ये 19,000 प्लस प्रश्न आहेत, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 499. ऑफर कोड कुपन कोड यूज जर गेला तर 450 हे मटेरियल भेटून जाईल. हा कोर्स परचेस करण्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये तुम्हाला ॲडिशनल देखील कंटेंट आपण प्रोव्हाइड करत आहोत, जेणेकरून अपकमिंग एक्झामला तुम्हाला फायदा होईल. तर अधिकच्या माहितीसाठी किंवा कंटेंट बघण्याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये फ्री टेस्ट यामध्ये जर गेलात आपण फ्री टेस्ट देखील आपण या ठिकाणी सोडू शकता. तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हे जे 2 कोर्स आहेत ते या ठिकाणी परचेस करून घ्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द की टू इफेक्टिव्ह कम्युनिटी हेल्थ एज्युकेशन? प्रभावी समुदाय आरोग्य शिक्षणासाठी काय महत्त्वाचे आहे? तर ते आहे ऑप्शन ए, कल्चरली अप्रोप्रिएट मटेरियल म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या योग्य सामग्री. पुढील प्रश्न, विच इज अ बॅरियर टू फिजिओथेरपी इन रुरल एरिया? ग्रामीण भागातील फिजिओथेरपीमध्ये कोणता अडथळा आहे? तर तो आहे लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट, वाहतुकीचा अभाव. पुढील प्रश्न, विच इज अ कॉमन कम्युनिटी फिजिओथेरपी स्ट्रॅटेजी फॉर एल्डरली? वृद्ध लोकांसाठी समुदाय फिजिओथेरपीमध्ये कोणती सामान्य रणनीती आहे? तर ती आहे फॉल प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम, पडण्यापासून प्रतिबंध कार्यक्रम. पुढील प्रश्न, व्हॉट रोल डू व्हॉलंटियर प्ले इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये स्वयंसेवकांची भूमिका काय असते? तर ती आहे असिस्ट इन हेल्थ प्रमोशन ॲक्टिव्हिटीज, आरोग्य संवर्धन उपक्रमात मदत करणे. पुढील प्रश्न, विच टूल इज युजफुल फॉर कम्युनिटी स्क्रीनिंग? समुदायातील तपासणीसाठी कोणते साधन उपयुक्त आहे? तर ते आहे क्वेशनरीज, प्रश्नावली. पुढील प्रश्न, विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी प्रिव्हेन्शन इन कम्युनिटी फिजिओथेरपी? समुदायातील फिजिओथेरपीमध्ये द्वितीय प्रतिबंधाचे उदाहरण कोणते? तर ते आहे ऑप्शन ए, एल्डरली डिटेक्शन ऑफ डिसीज. पुढील प्रश्न, विच कम्युनिटी प्रोग्राम सपोर्ट डिसेबल्ड पर्सन? विकलांग व्यक्तींसाठी कोणता समुदाय कार्यक्रम उपयुक्त आहे? तर तो आहे डिसेबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज इसेन्शियल फॉर सस्टेनेबिलिटी इन कम्युनिटी फिजिओथेरपी?
समुदायातील फिजिओथेरपीची टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी काय आवश्यक आहे? तर ते आहे ऑप्शन ए कम्युनिटी ओनरशिप अँड पार्टिसिपेशन. यानंतर पुढील प्रश्न, विच इज एन एक्झाम्पल ऑफ टर्शरी प्रिव्हेन्शन इन कम्युनिटी फिजिओथेरपी. समुदायातील फिजिओथेरपीमध्ये तृतीयक प्रतिबंधाचे उदाहरण कोणते? तर ते आहे ऑप्शन ए लॉंग टर्म रिहॅबिलिटेशन म्हणजे दीर्घकालीन पुनर्वसन. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. आणि जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण सबस्क्राईब करू शकता. डेली सकाळी 7 वाजता 10 प्रश्नांचा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो घेऊन येत असतो. पुढील प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन इज इन्व्हॉल्ड इन कम्युनिटी फिजिओथेरपी ॲट अ ग्लोबल लेव्हल. जागतिक स्तरावर समुदायातील फिजिओथेरपीमध्ये कोणती संस्था कार्यरत आहे? तर ती जी संघटना आहे ती आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना. पुढील प्रश्न, व्हॉट डज प्रायमरी प्रिव्हेन्शन मीन्स इन कम्युनिटी फिजिओथेरपी. समुदायातील फिजिओथेरपीमध्ये प्राथमिक प्रतिबंध म्हणजे काय? तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए प्रिव्हेंटिव्ह डिसीज इट ऑकर आजार होण्यापूर्वी प्रतिबंध करणे. पुढील प्रश्न, विच इज अ बेनिफिट ऑफ कम्युनिटी बेस्ड फिजिओथेरपी. तर योग्य उत्तर आहे इन्क्रीज ॲसेबिलिटी उपलब्धता वाढवणे. विच फॅक्टर इज क्रुशियल फॉर प्लॅनिंग कम्युनिटी फिजिओथेरपी. समुदायातील फिजिओथेरपी योजना करताना कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर तो आहे कम्युनिटी नीड्स असेसमेंट म्हणजे समुदायाच्या गरजांचे मूल्यांकन. पुढील प्रश्न, व्हॉट इज अ कॉमन कम्युनिटी फिजिओथेरपी ॲक्टिव्हिटी फॉर मदर. आईसाठी समुदाय फिजिओथेरपीमध्ये कोणती सामान्य क्रिया आहे? तर ते आहे पोस्टनल एक्झरसाइजेस प्रसूतीनंतरचे व्यायाम. पुढील प्रश्न, विच टाईप ऑफ फिजिओथेरपी इज इसेन्शियल आफ्टर नॅचरल डिझास्टर. नैसर्गिक आपत्तीनंतर कोणत्या प्रकारची फिजिओथेरपी आवश्यक आहे? तर ते आहे आपत्कालीन पुनर्वसन. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि लक्षात घ्या, आपण जे कंटेंट तुमच्यासाठी तयार केलं आहे ते क्वालिटी कंटेंट आहे. टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न, टॉपिक वाईज टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे. नक्की तुम्ही परचेस करा. परीक्षेत जर तुम्हाला एक जरी प्रश्न तुमचा जर सुधारणा झाली आणि जर तुमची पोस्ट सिलेक्शन झालं तर या पद्धतीने तुम्ही विचार करून कंटेंट कधीही घ्यायचं असतं, मटेरियल घ्यायचं असतं. आज तुम्ही 200-300 रुपयांकडे बघू नका. आपण कुठेही खायला जर गेलो तर त्या ठिकाणी आपण खर्च करत असतो, परंतु स्वतःच्या अभ्यासासाठी जर आपल्याला खर्च करावा वाटला तर त्या ठिकाणी हात आखडता घ्यायचा नाही. नक्की तुम्ही परचेस करा. क्वालिटी कंटेंट तयार केलं आहे हा आमचा विश्वास आहे. नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल घ्या. तुम्ही बाकी एक्झामसाठी देखील ते मटेरियल यूज करू शकता. पुढील प्रश्न आहे, विच इज द बेस्ट वे टू प्रमोट फिजिकल ॲक्टिव्हिटी इन अ कम्युनिटी. समुदाय शारीरिक क्रियाकल्पांना प्रोत्साहन देण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए ऑर्गनायझिंग ग्रुप एक्झरसाइज प्रोग्राम समूह व्यायाम कार्यक्रम आयोजित करणे. पुढील प्रश्न, विच क्रॉनिक कंडिशन कॅन कम्युनिटी फिजिओथेरपी हेल्प मॅनेज. समुदायातील फिजिओथेरपी कोणत्या दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते? योग्य उत्तर आहे डायबिटीज म्हणजेच मधुमेह. यानंतर पुढील प्रश्न, विच टाईप ऑफ कम्युनिकेशन इज इसेन्शियल इन कम्युनिटी फिजिओथेरपी. समुदायातील फिजिओथेरपीमध्ये कोणत्या प्रकारचा संवाद आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे क्लिअर अँड कल्चरली सेन्सिटिव्ह कम्युनिकेशन स्पष्ट आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील संवाद. पुढील प्रश्न, व्हॉट इज एन इम्पॉर्टंट फॅक्टर इन प्रिव्हेंटिंग फॉल्स इन दी एल्डरली. वृद्ध व्यक्तींचे पडणे प्रतिबंध करण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर तो आहे ऑप्शन ए होम हजार्ड असेसमेंट म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी हा जो फिजिओथेरपिस्ट भौतिकोपचार तज्ज्ञ हा जो कोर्स डिझाईन केला आहे त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर 9356256034 व्हॉट्सअप करा. तसेच नॉन टेक्निकलचा देखील जो कोर्स आहे तो परचेस करा. बाकी अपकमिंग एक्झामसाठी देखील त्याचा फायदा होऊन जाईल. जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण सबस्क्राईब करून द्यायचं आहे. थँक्यू.